एकरी मागे प्रत्येक शेतकरीला जवळपास 2 कोटी रुपये भेटणार आहेत. शेतकऱ्याचा घर जातोय त्यांना 2.5 गुंठे जमीन अतिरिक्त घर बांधायला दिली जातील. एक माणसाला नोकरीही दिली जातील तशी एमआयडीसी याच्यामध्ये तरतूद आहे. नमस्कार. 7 मे पासून पुरंदर विमानतळ हा प्रकल्प करिता भूसंपादनची प्रक्रिया चालू होणार आहे. याच्याबद्दल ची प्रक्रिया जी आहे ते बऱ्यापैकी संपलेली आहे. आता शेवटचा जे टप्पा आहे लोकांच्या सोबत करारनामे करणे, शेतकऱ्यासोबत आणि पैशाचं वाटप करणे हा प्रक्रिया 7 मे पासून चालू करणार आहोत. संमतीचे निवाडे 10 जून पर्यंत येतील. याच्यामध्ये एकरी जे रेट शासनाने फायनल केलेला आहे ते 1,61,00,000 आहे. याच्यामध्ये याच्यासोबत इंटरेस्ट आहे 1,61,00,000 आहे आणि याच्याशिवाय जे निगडीत घटक आहे त्याच्यामध्ये झाडे, विहीर यासाठी वेगळे पैसे शेतकऱ्यांना दिले जातील. तर सरासरी एकरी मागे प्रत्येक शेतकरीला जवळपास 2 कोटी रुपये भेटणार आहेत. याच्याशिवाय 10% जमीन, एकूण जेवढी आपण शेतकऱ्याची जमीन घेतोय त्याची 10% जमीन विकसित भूखंड परत शेतकऱ्यांना दिला जातील एरोसिटीमध्ये. आणि याच्याशिवाय ज्या शेतकऱ्याचा घर जातोय त्यांना 2.5 गुंठे जमीन अतिरिक्त घर बांधायला दिली जातील. जे शेतकरी त्या ठिकाणी भूमिहीन होते त्यांना 750 दिवसाचा पैसे वेगळे दिले जातील. आणि याच्याशिवाय प्रत्येक कुटुंबामधून एअरपोर्टमध्ये प्राथम्याने एक शेतकरीला, एक माणसाला नोकरीही दिली जातील तशी एमआयडीसी याच्यामध्ये तरतूद आहे. आणि या पद्धतीने हा प्रक्रिया आपण सध्या चालू करत आहोत. सर्व शेतकऱ्यांना आम्ही आवाहन करतो की आता प्रक्रिया चालू झालेली आहे. पैसे वाटपची प्रक्रिया 7 मे पासून चालू होतील. याच्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आणि प्रांत कार्यालयामध्ये हा दोन्हीपैकी आपण आपला करारनामा आमच्याकडे सबमिट करू शकतात. आरटीजीएस द्वारे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सारखे पैसे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये सोडले जातील. 3,000 एकर एवढी जमीन आम्ही भूसंपादन करणार आहोत. त्याच्याशिवाय जे बाहेरची जमीन होती 7,000 एकरचा जे नोटिफिकेशन निघाला होता त्याच्यामध्ये जे अतिरिक्त जमीन आहे त्याचे शिक्के काढण्याची प्रक्रिया चालू केलेली आहे. येणाऱ्या काही आठवड्यामध्ये बाकी जमीनचे शिक्के काढले जातील. आणि याच्याशिवाय 2016 पासून आतापर्यंत ज्या लोकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे सुद्धा मागे घेतले जातील. त्याची प्रक्रिया ऑलरेडी चालू झालेली आहे. आणि याच्याशिवाय फार्मर प्रोड्युसर कंपनी आम्ही अल्पभूधारक शेतकऱ्यासाठी स्थापित करतोय जेणेकरून हा एअरपोर्टचा डायरेक्टली बेनिफिट त्या भागाच्या शेतकऱ्याला होणार आहे. आणि महिला बचत गटाकरिता एअरपोर्टच्या आत गाला उपलब्ध करून दिला जातील जेणेकरून जे महिला बचत गटद्वारे तयार केलेले जे हँडीक्राफ्ट आहे, जे प्रोडक्ट्स आहेत ते एअरपोर्टच्या आत विकता येणार. या पद्धतीचा एकंदरीत पॅकेज आहे ज्याची डिटेल माहिती आम्ही सांगितलेली आहे. आणि कालपासूनच आमच्याकडे शेतकरी येणे चालू झाले होते कारण 30 एप्रिलला हा न्यूज लागली होती की रेट फायनल झालेली आहे. तर काल एक दिवशीमध्ये आम्हाला 433 एकर एवढी जमीनचे करारनामे आमच्याकडे शेतकरी सबमिट करून गेलेले आहेत. 3,000 पैकी 1,500 एकरचा भूसंपादन झाला की इमिडिएटली राज्य शासनाद्वारे एअरपोर्टसाठी टेंडर काढल्या जातील आणि पुढची प्रक्रिया चालू होतील. आणि अपेक्षा असा आहे की ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान प्रत्यक्ष एअरपोर्टचं काम पुण्यामध्ये चालू होतील. आणि याच्यामुळे पुण्यामध्ये आयटी इंडस्ट्री आणि बीसीसी इंडस्ट्री त्याला खूप मोठ्या प्रमाणावर एक संधी मिळणार आहे. आणि त्याचा फायदा मात्र पुण्याला नसून पूर्ण पश्चिम महाराष्ट्राला आणि संपूर्ण महाराष्ट्राला याचा फायदा होतो. आमच्या म्हणजे तशा गव्हर्नमेंट सोबत याच्याबद्दल चर्चा करावी लागते. पण माझं असं मत आहे की 3 वर्षाच्या आत हा एअरपोर्टचं काम पूर्ण होऊ शकते. तिथली भौगोलिक परिस्थिती बघता कारण त्या ठिकाणी काही नदी किंवा डोंगर कापणे अशा प्रकारचा काही एन्व्हायरमेंट परमिशन घेणे अशा प्रकारचे विषय तिथे खूप कमी आहे. आणि त्याच्यामुळे माझं असं मत आहे की ऑक्टोबरमध्ये जर आपण काम चालू केला तर 3 वर्षाच्या आत हा काम आपण संपू शकतो. कुटुंबीय आहे त्याने पत्र तुम्हाला दिलं होतं मदतीच्या अपेक्षेने, तुम्हाला ते पत्र मिळालं होतं का? काय फायदा होता आणि तुम्ही त्या तुम्हाला काय? परवा जे नसरापूरमध्ये जे घटना घडलेली आहे अतिशय दुर्दैवी घटना आहे. अशी प्रकारची घटना ऐकून सुद्धा जे दुःख येतो आणि आत्माला एक धक्का बसतो ते आपण जेवढा म्हणजे सांगण्यामध्ये काही सांगायचे तेही काही वेळी कळत नाहीये. हा दुर्दैवी घटना घडल्यानंतर इमिडिएटली पोलीस विभागाने गुन्हा दाखल केला आणि जे गुन्हेगार होता त्याला पकडला पण होता. जे पीडित जे कुटुंब आहे ते आम्हाला त्याने पत्र पण पाठवलेलं आहे.
आणि मी शासकीय जी मदत आहे ते तर आम्ही करतच आहोत. याच्याशिवाय लेखी स्वरूपात आम्ही त्यांना आश्वस्त केलेलं आहे की स्पेशल कोर्ट स्थापित करून, फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापित करून, स्पेशल काउन्सिल नेमून हा जे गुन्हेगार आहे त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई होतील. डेथ पेनल्टीची आम्ही मागणी करणार आहोत स्पेशल काउन्सिलद्वारे. हे आम्ही लेखी स्वरूपात पत्रामध्ये नमूद केलेलं आहे आणि त्याचे कुटुंबाला दिलेलं आहे. आणि शासकीय मदत बद्दल आम्ही तर केलेलं आहे. आम्हाला सीएम सरांचे सुद्धा तसे डायरेक्शन आलेले आहे की इमिडिएटली करायचे. त्या पद्धतीची आम्ही योग्य ती कार्यवाही सुरुवात केलेली आहे. तर पुण्याच्या पाणी यार अभी इतना ही रखते हैं. हिंदी का बोलिए. पूर्णपणे झालेलं आहे. तुम्ही स्वतः जिल्हा दंडाधिकारी आहात. आज महापौरांनी त्यांच्या अधिकारामध्ये 21 पाणी कपात रद्द केली. मुळात आहे पाणी पुरवताना नाकी नव्हतं. पीसीएमसी मध्ये एका दिवस पाणी जातं तर बरोबर जातं. पण मला एक असं म्हणायचं आहे की हे अनकम्युनिकेशन करून कारण पाणी आहे ते पुरत नाही. आम्ही याच्याबद्दल इरिगेशन डिपार्टमेंट आणि महापालिका सोबत आमची ऑलरेडी बैठक झालेली आहे. आमची बहुतेक शुक्रवारीला एक आणखीन बैठक आहे आणि याच्यामध्ये पाणी सोबत आणखीन एक विषय आहे की जे टँकर आहे त्याच्यावर सुद्धा काही सिस्टम राबवणे आवश्यक आहे. तर आम्ही मागच्या वीकला एक मीटिंग घेतली होती आणि त्याच्यामध्ये असा निर्णय घेतलेला आहे की ओटीपी द्वारे म्हणजे ओटीपी पाठवून काही गावामध्ये हे प्रयोग पीएमसीने ऑलरेडी केलेला आहे. त्या प्रयोग जे आहे ते शासकीय टँकरसाठी काही ठराविक गावामध्ये आहे. तर हा प्रयोग आपण सर्व टँकर खाजगी आणि शासकीय ते सर्वसाठी राबवतो. याचे 2 फायदे होतील. एक तरी ते पाणी कुठून उचलला जातो तो आपल्याला माहिती मिळेल. ते मुवमेंट कुठे होते तेही मिळेल. आणि मध्ये जे 2-3 घटना घडली की काही ऍक्सिडेंट झाले, काही लोकांचे मृत्यू झाले, नंतर सापडला की त्या टँकरवाल्याकडे जे ड्रायव्हर होता त्याच्याकडे लायसन्स नव्हता. तर अशा प्रकारची गोष्टी होणार नाही. तर एक ओटीपी बेस्ड टँकर सिस्टम आम्ही पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये चालू करतोय. आणि याच्याशिवाय जे पाणीचा जो विषय आहे याच्यामध्ये पाण्याचे काही कमतरता नाही, मात्र नियोजन व्यवस्थित करण्याची आवश्यकता आहे. तर ते व्यवस्थित नियोजन होऊन जातील. कुठल्याही प्रकारची पाण्याची कमतरता पुण्यामध्ये येणार नाही. हे आम्ही प्रशासन म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून एकत्रित आम्ही काम करत आहोत. त्याच्यामध्ये काही अडचण येणार नाही. हे आम्ही जिल्हाधिकारी, जिल्हा दंडाधिकारी म्हणून तुम्हाला इन्शुअर करीत आहोत. एअरपोर्ट वाला विषय थोडा पाणी कपात बद्दल आता एज्युकेशन डिपार्टमेंटने एक पत्र महापालिकेला दिला होता आणि त्याच्याबद्दल मी म्हणालो की आमची शुक्रवारीला महापालिका एज्युकेशनच्या सोबत बैठक आहे आणि त्याच्यामध्ये योग्य ते निर्णय घेतले जातील. एवढा इन्शुअर करतो पुण्यामध्ये पाण्याची कमतरता नाही राहिली. आणि सर काल 15 याच्यामुळे असं नाही झालं पाहिजे की आमची एअरपोर्टची न्यूज खाली जाईल. आम्ही पुण्यामध्ये मुंडवा प्रकल्प झाल्यानंतर एक विशेष मोहीम राबवली होती. त्याच्यामध्ये जेवढी क्लास 2 जमीन आहे हे सर्व क्लास 2 जमीनची आम्ही तपास केली, जे अगदी 1950 पासून वाटप केलेली आहे. त्याच्यामध्ये जवळपास 2250 जमीनचा आम्ही तपास केला आणि त्या तपास ह्यासाठी केला होता की जे जमीन आम्ही लोकांना दिलेली आहे त्याचा योग्य वापर झालाय किंवा नाही, किंवा आम्ही जेव्हा जमीन देतो, शासकीय जमीन देतो, त्या जमीन जी आहे ते एक शर्तीवर देतो, तर त्या शर्तीचा भंग झालाय किंवा नाही. तर हे तपास झाल्यानंतर आमच्या निर्देशनास असा आला की जवळपास 240 जमीन त्याच्यामध्ये शर्तभंग झालेला आहे आणि त्या शर्तभंग झाल्यामुळे त्याच्यामध्ये 2 प्रकारची कारवाई करणे आवश्यक आहे. एक की त्या जमीन ज्या धारक आहे त्याच्यावर दंड लावून ते नियमाकुल करणे, तर त्याची प्रक्रिया आम्ही चालू केलेली आहे. आणि दुसरा, जे हा दंड लावून सुद्धा नियमाकुल होऊ शकत नाही ते शासन जमात झाली पाहिजे, तर त्याची आम्ही शासन जमाची प्रक्रिया चालू केलेली आहे. याच्यामध्ये आतापर्यंत मागच्या 1 आठवड्यामध्ये आम्ही 15 जमीन शासन जमाचे आदेश आम्ही ऑलरेडी काढलेले आहे. येणाऱ्या 2-3 वीक मध्ये अजून 100ची पेक्षा जास्त शर्तभंग केलेले म्हणून शर्तभंगाचे जे जमीन जे शासन जमा केले जातील आणि ते जमीन शासनाकडे परत येतील. पुण्यामध्ये तसे शासकीय जमीनचा कमतरता झालेली आहे आणि मोठे प्रोजेक्ट करण्याकरिता आम्हाला जमीन विकत घ्यावं लागते, लँड एक्वायर करावं लागते. आणि हे शर्तभंगी जमीन जे आहे ते आमच्या ताब्यात आले की ते जमीन आम्ही पब्लिक पर्पज साठी वापरू शकतो. तर त्यासाठी हा म्हणजे आताचे शर्तभंग नाही आहे, ते मागचे बरेचसे वर्षाचे शर्तभंग आहे. तर ते शर्तभंग कधी झाले असेल, 1995 मध्ये झाले असेल किंवा 2023 मध्ये झाले असेल. हे आम्ही 4-5 महिन्याची एक मोहीम राबवली.
सर्व जे आमचे सर्कल ऑफिसर आहेत त्यांना प्रत्यक्ष फील्डवर पाठवला. त्यांना जमीनचा जिओ टॅग करायला सांगितला. जिओ टॅगचा फोटो घ्यायला सांगितला. त्याच्यामध्ये काय काय बांधलेलं आहे. फॉर एक्झाम्पल मी शासनाने मान्यता दिली होती काही म्हणजे काही एक गोष्टी करण्यासाठी आणि त्याने केली दुसरी गोष्टी. समजा त्याने फोस्टर होम बांधायला आपण मान्यता दिली आणि त्याने बांधली शाला तर रेशल्ट बंद झाला. तर तशा प्रकारची जमीन आपण परत घेण्याची सुरुवात केलेली आहे. नाही, महापालिकाची आम्ही जे सर्व शर्तबंदची जमीन काढली ना त्याच्यामध्ये त्याची 2-3 ठिकाणी शर्तबंद होती, बाकी नव्हती. आणि ते सुद्धा नियमाकुल सारखी आहे, नियमाकुल करण्यासारखी आहे. तर जे शासकीय जे डिपार्टमेंट आहे त्याने जास्त काही शर्तबंद केलेला नाहीये. ज्या ठिकाणी केला तो सुद्धा नियमाकुल होऊ शकत नाही, होऊ शकते कधी. मात्र खाजगी लोकांनी चांगलं म्हणजे जास्त मोठ्या प्रमाणावर शर्तबंद केलेला तर त्याच्यावर आम्ही आता कारवाई सुरू एअरपोर्ट का केले भीमाशंकर मंदिर 31 मे पासून सुरुवात होणार आहे. नदी प्रदूषणावर काही कारवाई करणार एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.